नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडस्ट्रियल AC मशीन म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग थर्ड सेमिस्टरच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी पुन्हा एकदा पाहून घ्या की ज्या विषयाचे आपण प्रॅक्टिकल घेत आहोत तो इंडस्ट्रियल AC मशीन, त्याचं ॲब्रेव्हिएशन IAM, त्याचा सब्जेक्ट कोड 22523, 5व्या सेमिस्टरचा हा विषय आहे. आणि हा EE, EP आणि EU म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल युटिलायझेशन यासाठी हा विषय कंपल्सरी आहे. प्रॅक्टिकल घेत असताना जो काही सिलेबस तयार केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं जे काही कोर्स आउटकम म्हणजेच जे CO आहेत ते कोणते फुलफिल होणार आहेत, म्हणजेच ह्या ठिकाणी प्रत्येक युनिट आणि त्याचं आउटकम यालाच आपण काय म्हणतो, कोर्स आउटकम म्हणतो. तर हे 5 CO दिसत आहेत तुम्हाला. A, यूज दी रिलेव्हंट 3 फेज इंडक्शन मोटर IM फॉर डिफरंट ॲप्लिकेशन, म्हणजेच जो आपला पहिला चॅप्टर आहे 3 फेज इंडक्शन मोटर त्याच्या रिलेटेड आहे, म्हणजे त्याचा आपल्याला यूज समजला पाहिजे. सेम दुसरा चॅप्टर आहे, आपला युनिट आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर, यूज दी रिलेव्हंट सिंगल फेज इंडक्शन मोटर इन डिफरंट ॲप्लिकेशन. सेम तिसरं युनिट आहे 3 फेज अल्टरनेटर, त्याचा यूज डिफरंट लोड कंडिशनला आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे हे जे काही कोर्स आउटकम आहेत हे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असतील. पुढे प्रॅक्टिकल आउटकम, तर स्टार्टिंगला आपण पाहणार आहोत पहिलं प्रॅक्टिकल, आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स अलॉंग विथ फंक्शन अँड मटेरियल फॉर द गिव्हन सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर. तर हा जो काय आहे हा CO1 आणि CO2 ॲज वेल ॲज COE मधील कंटेंटमध्ये मिळता जुळता कन्सेप्ट आहे. जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट एक्सपेरिमेंट नंबर 1 म्हणजे आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स ऑफ गिवन सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर हे प्रॅक्टिकल सुरू करणार आहोत. मॅन्युअलमध्ये प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजेच थोडंसं बॅकग्राऊंड इंट्रोडक्शनरी पार्ट दिलेला आहे. ह्या प्रॅक्टिकल रिलेटेड जे काय प्रोग्राम आउटकम्स आहेत PO4, PSO1, इंजिनिअरिंग टूल्स अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅपिंग या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर कॉम्पिटन्सीज अँड स्किल टू फुलफिल दिस प्रॅक्टिकल. दिस प्रॅक्टिकल इज एक्सपेक्टेड टू डेव्हलप द फॉलोइंग स्किल फॉर द इंडस्ट्री आयडेंटिफाय कॉम्पिटन्सी. मीन्स ह्या प्रॅक्टिकलचं मेन जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते यूज रिलेव्हंट इंडक्शन, सिंक्रोनस अँड FHP मशीन फॉर डिफरंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. For this purpose, to use various tools such as spanner, plier, screwdriver use सर्वांना समजला पाहिजे. To identify induction motor and its different internal parts हा पण आपल्याला समजला पाहिजे. त्यानंतर to reassemble the induction motor पुन्हा रिअसेंबल करता आली पाहिजे. फोर्थ to dismantle and reassemble the induction motor. तर हे जे काय स्किल आहे हे इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल प्रत्येक स्टुडंटला आलं पाहिजे, हे ह्या प्रॅक्टिकलचं आउटकम आहे. रिलेव्हंट कोर्स आउटकम ह्यामध्ये तुम्हाला दिसेल की इंडक्शन मोटरचा यूज सर्वांना समजला पाहिजे डिफरंट ॲप्लिकेशनसाठी. अँड यूज द रिलेव्हंट सिंगल फेज इंडक्शन मोटर फॉर डिफरंट ॲप्लिकेशन. सिंगल फेज आणि 3 फेज इंडक्शन मोटरचा जो काही यूज आहे हा समजला पाहिजे. प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्समध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहिजे आहे आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स फॉर द गिवन सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजेच आपल्याला प्रत्येक पार्टचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे, त्याचं जे काय मटेरियल असेल, त्याचे जे वेगवेगळे पार्ट असतील ते सर्व आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंडमध्ये सर्वांनी एकदा पाहून घ्यायचं आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटर कन्सिस्ट ऑफ स्क्विरल केज रोटर अँड स्टेटर. मीन्स इंडक्शन मोटरचे जनरली 2 टाईप पडतात. पहिला जो आहे स्क्विरल केज इंडक्शन मोटर, दुसरा जो आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर.
तर स्क्विरल केज रोटर ज्या मोटरमध्ये असतो त्याला आपण म्हणतो स्क्विरल केज इंडक्शन मोटर, आणि ज्यामध्ये फेज वाऊंड रोटर असतो त्या मोटरला म्हणतो आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर. त्यानंतर इंडक्शन मोटरमध्ये पार्ट्स असतात स्टेटर, रोटर. रोटर डिफरंट असतो. स्लिप रिंगमध्ये फेज वाऊंड, स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर हा पाहायला मिळतो. आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर हा झाला 3 फेजचा पार्ट. सिंगल फेजमध्ये जनरली रोटर हा स्क्विरल केजच पाहायला मिळतो, आणि वाइंडिंग जी असते ती 2 प्रकारची असते. पहिली असते ती मेन वाइंडिंग, दुसरी असते ती स्टार्टिंग वाइंडिंग, आणि तिसरी आहे ती रोटर वाइंडिंग. म्हणजे स्टेटरच्या 2 वाइंडिंग पाहायला मिळतात. आणि याचबरोबर दोन्ही वाइंडिंगचा जो इलेक्ट्रिकल फेज शिफ्ट जो असतो तो 90 डिग्रीचा पाहायला मिळतो. त्यामुळे त्या ठिकाणी स्प्लिट फेजिंगचं प्रिन्सिपल यूज केलेलं दिसतंय. स्टार्टिंग वाइंडिंग जी असते ती फक्त स्टार्टिंग पर्पजसाठीच यूज केली जाते काही मशीनमध्ये. त्यासाठी सेंट्रिफ्युगल स्विचची अरेंजमेंट, म्हणजे हा मेकॅनिकल स्विच हा एअर प्रेशरवरती ऑपरेट होतो आहे. तर हे जनरली आपण थेरीमध्ये पाहिलेलंच आहे. सर्व स्टुडंटला सर्किट डायग्राम ड्रॉ करायची सिंगल फेज इंडक्शन मोटरची, म्हणजेच जी डायग्राम जी आपण थेरीला पाहिली त्या पद्धतीची डायग्राम, म्हणजे ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ गिव्हन सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर यासाठी ऑलरेडी आपण नोट्समध्ये पाहिलेलं आहेच आहे की डायग्राम कोणती हवी आहे ती. तरी पण एकदा व्हेरीफाय करण्यासाठी सांगतो तुम्हाला मी की आपल्याला ह्या ठिकाणी कॅपॅसिटर स्टार्ट, इंडक्शन रन मीन्स CSIR टाईपची डायग्राम काढण्यास हरकत नाही. त्यानंतर दुसरी डायग्राम काढायची, ड्रॉ नीट डायग्राम ऑफ रोटर ऑफ गिवन 3 फेज मोटर. तर ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी स्क्विरल केज रोटरची डायग्राम काढायची. त्या ठिकाणी तुम्हाला रिसोर्सेस रिक्वायर्ड, इंडक्शन मोटर सिंगल फेज 3 फेजची दिलेली आहे. त्यानंतर इंडक्शन मोटर सिंगल फेजची दिलेली आहे. स्क्रूड्रायव्हर, प्लायर, स्पॅनर, हॅमर, मल्टीमीटर, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या एक्सपेरिमेंटसाठी लागणार आहेत. तर क्वांटिटी पण दिलेली आहे पुढं, आणि रिमार्कमध्ये लिहायचं आहे की सर्वांनी वर्किंग ही सर्व जे काय आहेत वर्किंग किंवा अवेलेबल आहेत, कारण आपल्याकडे या सर्व इक्विपमेंट आहेत. त्यानंतर प्रिकॉशन टू बी फॉलो. पहिले प्रिकॉशन, मेक शुअर दॅट द मेन स्विच इज ऑफ, म्हणजे मेन स्विच ऑफ केल्यानंतरच तुम्हाला मोटर डिस्कनेक्ट करायची, आणि मग सप्लायपासून, आणि मोटर इज मेकॅनिकली डिस्कनेक्टेड फ्रॉम लोड. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी कपलिंग असेल, मेकॅनिकल लोड असेल तर तो डिस्कनेक्ट करायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपण आपल्या रिलेटेड पाहणार आहोत की आपल्याकडं जे रिसोर्सेस आहेत ते, आपल्याकडं मशीन कोणती आहे, मेक, डिटेल, क्वांटिटी, रिमार्क. तर हे सर्व एकदा सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. तर आपल्याकडं सर्वांनी पाहून घ्या, 3 फेज इंडक्शन मोटर आहे. मेक म्हणजे मॅन्युफॅक्चरर, त्याचा MD इलेक्ट्रिकल. HP 3 HP, करंट 4.2, स्पीड 1440, व्होल्टेज 440. ही क्वांटिटी 1. रिमार्क त्याचा आहे वर्किंग कंडिशनमध्ये. सेकंड जी आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर, सेम मॅन्युफॅक्चरर MD इलेक्ट्रिकल. HP त्याचं 1, व्होल्टेज 230, करंट 3.8, आणि त्याचं N1440, क्वांटिटी 1. बोथ मोटर्स आर इन वर्किंग कंडिशन. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युअल प्रिकॉशन म्हणजे ॲक्च्युअल प्रोसिजर तुम्हाला फॉलो केलेली लिहायची आहे. इंडक्शन मोटर डिसमेंटल करणे, म्हणजे फर्स्ट स्टेज टू डिस्कनेक्ट सप्लाय और स्विच ऑफ द सप्लाय. सेकंड स्टेप टू disconnect motor from supply as well as mechanical load. Third, make marking on yoke body of the induction motor. Fourth, use appropriate spanner and dug out the nut bolts of induction motor. ह्या पद्धतीने तुम्हाला मोटर डिसमेंटल करून घ्यायची. प्रिकॉशन खाली तुम्हाला लिहायचं आहे, आणि खाली ऑब्झर्वेशन सर्वांनी पाहून घ्या. सिंगल फेज मोटर टाईप कोणता टाईप आहे, मी अगोदरच सांगितलेलं होतं की कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर आपल्याला यूज करायची आहे. आता पुढे खाली तुम्हाला स्पेसिफिकेशनमध्ये त्याचं नेम प्लेटचं डिटेल लिहायचं आहे. तर डायरेक्ट तुम्हाला मी त्याचं नेम प्लेट वगैरे तुम्हाला दाखवतो डायरेक्ट, तुम्ही याला पाहून घ्या सर्वजण.
या ठिकाणी तुम्हाला सिंगल फेज इंडक्शन मोटरची नेम प्लेट दिसत असेल. तर मॅन्युफॅक्चरर MD इलेक्ट्रिकल दिसतो ह्या ठिकाणी. AC मोटर ओके. साईडला कट केलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल, कट सेक्शन दिसेल तुम्हाला. पुढे याचं HP रेटिंग आहे 1 व्होल्ट टू 30 ॲम्पियर 3.8 स्पीड 1440 करंट AC करंट आहे. फेज सिंगल फेज इन्सुलेशन क्लास B. ड्युटी त्याची S1 आहे. आता ड्युटीचा आपण नंतर टेस्टिंग अँड मेंटेनन्समध्ये पाहणार आहे. स्पीड दिसते 1440 आणि सिरियल नंबर हा कंपनी प्रॉडक्टचा नेम असतो. मॅन्युफॅक्चरर दिसतोय MD इलेक्ट्रिकल्स पुणे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 3 फेजची इंडक्शन मोटर दिसते. तर पाहून घ्या. HP याचे 3 आहे. व्होल्टेज 440 व्होल्ट, ॲम्पियर 4.5, स्पीड 1440, करंट AC आहे. फेज 3 फेज, इन्सुलेशन क्लास B, ड्युटी S1. त्यानंतर सिरियल नंबर हा मॅन्युफॅक्चररचा प्रॉडक्ट सिरियल नंबर असतो आणि हा MD इलेक्ट्रिकल्स पुणे ह्या ठिकाणी तो मॅन्युफॅक्चर झालेला आहे. तर ओव्हरऑल तुम्ही एकदा 3 फेज इंडक्शन मोटरची डायग्राम सुरू पाहून घ्या. खोलताना सर्वजण पहिल्यांदा ह्या ठिकाणी अशी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे ज्यावेळेस आपण हे असेंबल करू त्यावेळेस हे फेस टू फेस मॅच झालेलं पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्याला टूल बॉक्ससुद्धा लागणार आहेत. तर टूल बॉक्स मी सर्वांनी पाहून घ्या. या ठिकाणी वेगवेगळे स्क्रूड्रायव्हर दिसत आहेत. ह्या ठिकाणी सर्वांना एक ड्रिल मशीन दिसते. या ठिकाणी जो काय ॲडजस्टेबल स्पॅनर आहे, मॅलेट, हॅमेट, स्क्रूड्रायव्हर, पंच दिसतो ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी जो काय आहे आपल्याला तो काय टाईटनर दिसतोय. तर हे आपण सर्व ऑलरेडी पाहणार आहे टूल बॉक्समध्ये. जनरली आपल्याला जे गरजेचं आहे ते पाहून घ्या. हा दिसतोय आपल्याला ॲडजस्टेबल स्टेबल दिसतो या ठिकाणी. हा यूज करून आपण मोटरचे जे काही थ्रेड्स वगैरे असतील मार्किंग केल्यानंतर तुम्ही काय हेक्सॉ ब्लेड दिसतो ह्या ठिकाणी. स्पॅनर्स दिसत आहेत. हा ओपन एंडेड म्हणजे C टाईपचे म्हणतो आपण ते स्पॅनर आहेत. ह्या ठिकाणी कटर दिसतोय. हा आपण म्हणतो टाईटनर दिसतोय. ह्या ठिकाणी तुम्हाला मेजरमेंटचा टेप दिसत असेल. तर हा आपल्याला यूज करायचा आहे प्रत्येकाला. तर टूल बॉक्सशिवाय आपल्याला हे प्रॅक्टिकल पुढं कॅरी करणं जमणार नाही. थोडंसं ओपन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दिसेलच. ह्या ठिकाणी आपण इंडक्शन मोटर डायरेक्ट एक डेमो मॉडेल ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा सर्व पार्टची मी ओळख करून देतोय. जो स्टार्टिंगला दिसतोय तो ह्या ठिकाणी तो हा आय बोल्ट दिसतोय. आय बोल्टचं मटेरियल असतं गॅल्वनाइज आयर्न और माइल्ड स्टीलचं मटेरियल असतं ते. आता जनरली हा टाईट केलेला आहे ह्या ठिकाणी. याने आपण मोटर लिफ्ट करतो, म्हणजे शिफ्टिंगसाठी आपण हा यूज करतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ही फिन असलेली जी दिसते ती योक बॉडी आहे. योक बॉडीचं सर्वांनी पाहून घ्या. योक बॉडी तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आता पुढे योक बॉडीला खाली ही जी दिसते तुम्हाला या ठिकाणी दिसेल, ही स्टेटर कोर आहे. ही लॅमिनेटेड स्टेटर यूज केलेली आहे. म्हणजे याचा जो यूज आहे टू रिड्यूस एडी करंट लॉसेस. आणि ह्या स्टेटर कोरच्या आतमध्ये जे काय स्टेटर स्लॉट आहेत त्या स्लॉटमध्ये इन्सुलेशन टाकलेलं आहे आणि काय केलेली आहे ही स्टेटर वाइंडिंग प्लेस केलेली आहे. तर जनरली जे काय आपण म्हणतो स्टेटर कोरचं मटेरियल जे असतं ते सिलिकॉन स्टील असतं. तर त्याच्यामध्ये थोडंसं सिलिकॉन मटेरियल स्टीलमध्ये ॲड केलेलं असतं. हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटेड HRGOची प्रोसेस या ठिकाणी फॉलो केलेली असते. लॅमिनेशन सर्वांना माहिती आहे 0.05 to 0.025 ह्या रेंजमध्ये थिन लॅमिनेशन असतात. आणि हे सर्व एकत्र करून मग आपण काय करतो की एक सॉलिड पीस बनवून त्याचं आपण कोरमध्ये कन्व्हर्जन करतो आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा आता जो काय आहे हा मूव्ह होताना दिसतो आहे. तर ह्या ठिकाणी मूव्ह होताना जो दिसतो आहे गॅप जो दिसतो आहे स्टेटर आणि रोटरमधला, त्या गॅपला म्हटलं जातं रोटर कोर म्हटलं जातं. सॉरी एअर गॅप म्हटलं जातं. द स्पेस बिटवीन स्टेटर अँड रोटर इज नोन ॲज अ एअर गॅप. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पुढे दिसेल, नीट पाहून घ्या ना की हा जो दिसतोय हा रोटर दिसतोय
रोटर या ठिकाणी स्क्विरल केज टाईपचा दिसतो सर्वांना. हे रोटरचे बार दिसत आहेत. हा रोटरचा जो शाफ्ट आहे सॉलिड शाफ्ट दिसतोय. ह्या ठिकाणी तो नॉच केलेला आहे. ह्या ठिकाणी की वे पाहायला मिळतोय. साईड बाय साईड तुम्हाला याच्यामध्ये कूलिंगसाठी फॅन दिसेल. ओके, या ठिकाणी तुम्हाला जी दिसते ती कॅव्हिटी म्हणजे बेअरिंग पाहायला मिळते. बेअरिंग जनरली पाहून घ्या सर्वांनी. कवर्ड बेअरिंग म्हणजे झेड टाईप कवरिंग असतं या ठिकाणी. ही जी आहे ती एंड रिंग आहे. एंड रिंग या ठिकाणी जी काही व्हेंटिलेशनसाठी फॅनची जी काय शील्ड प्रोव्हाइड केलेली आहे फ्रेश एअर इनसाईड करण्यासाठी. फॅन या ठिकाणी कूलिंगचं काम करतोय. त्यानंतर सर्वांनी एंड रिंग्स वगैरे पाहून घ्या. हे सिंगल फेज इंडक्शन मोटरचं तुम्हाला कट सेक्शन दिसतोय. या ठिकाणी तुम्हाला एंड रिंग्स, त्याच्यानंतर जो फॅन असेल तो फॅन दिसतोय. आणि ही सिंगल फेजची जी वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग ती दिसते. जनरली याच्यामध्ये पाहून घ्या सर्वांनी तुम्ही, जी वाइंडिंग आहे ती 2 टाईपची वाइंडिंग आहे, स्टार्टिंग आणि रनिंग. तर ही वाइंडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही वाइंडिंगमध्ये मटेरियलमध्ये फरक बिलकुल दिसत नाही. दोन्हीचं मटेरियल या ठिकाणी आपल्याला कॉपरच पाहायला मिळतं. सुटेबल विगेजचं कॉपर या ठिकाणी यूज केलेलं आहे. 1 बाय 1 आता आपण एकेकाचं फंक्शन पाहणार आहेत. तर मी पार्टचं नाव सांगेल. नेम ऑफ पार्ट योक बॉडी ऑर फ्रेम, म्हणजे हा जो दिसतोय योक बॉडी ऑर फ्रेम दिसतोय. या ठिकाणी सुद्धा पाहून घ्या योक बॉडी फ्रेम दिसतोय. तर याचं जे मटेरियल आहे हे माइल्ड स्टील किंवा कास्ट आयर्न वापरलेलं आहे. याचं फंक्शन इट कॅरीज फ्लक्स, म्हणजे हा जो काय फ्लक्स आहे ह्या वाइंडिंगमुळे तयार होणारा, हा काय करतो पोल टू पोल काय करतो, हा कॅरी करायचं सुद्धा काम करतोय. सेकंड स्टेटर कोर. ह्या ठिकाणी स्टेटर कोर सर्वांना दिसते. स्टेटर कोर मटेरियल यूज लॅमिनेशन ऑफ सिलिकॉन स्टील. याचं मेन फंक्शन काय, स्टेटर कोरच्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ह्या ठिकाणी तुम्हाला स्टेटरच्या कोरमध्ये स्लॉट आहेत. इट प्रोव्हाइड स्पेस फॉर हाऊसिंग स्टेटर कंडक्टर्स, म्हणजे या स्लॉटमध्ये जी काय स्टेटरची वाइंडिंग दिसते ती तुम्हाला दिसत असेलच, ती आपण प्लेस केलेली आहे. थर्ड स्टेटर वाइंडिंग. ही जी दिसते स्टेटर वाइंडिंग ऑलरेडी ही स्टेटर वाइंडिंग स्टार कनेक्टेड किंवा डेल्टा कनेक्टेडमध्ये असते. आणि याचं मेन फंक्शन की जे काही स्टेटरमध्ये आपण जो सप्लाय करंट देऊ तर एअर गॅपमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याचं काम या ठिकाणी स्टेटरची वाइंडिंग करत असते. एअर गॅप सर्वांना माहिती आहे. एअर गॅप जनरली 3 mm to 5 mm असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय सर्वजण डेमो घेताना रोटर फिरतोय, आतमध्ये तुम्हाला फिरणारा पार्ट दिसत असेल. तर एअर गॅप म्हणजे इट इज अ युनिफॉर्म गॅप स्पेस बिटवीन सिंगल म्हणजे मीन्स स्टेटर अँड रोटर. तर तो जो गॅप असतो तो 3 mm ते 5 mm एवढा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं फंक्शन RMF इज प्रोड्युसेस इन एअर गॅप. आता ह्या ठिकाणी तुम्हाला फॅन दिसेल. फॅन ह्या ठिकाणी सुद्धा पाहून घ्या. फॅनचं जे फंक्शन असतं की फॅनचं मेटल फायबरचा फॅन असतो, काही ठिकाणी प्लॅस्टिकचा सुद्धा यूज केलेला आहे. कूलिंग ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल पार्ट, म्हणजे आपण कूलिंग करतो, कूलिंगसाठी मशीनला फ्रेश एअरची गरज असते, तर त्या ठिकाणी फॅनची गरज आपल्याला लागत असते. आता स्लिप रिंग जनरली सर्वांना माहिती आहे, फेज ऑन रोटरमध्ये स्लिप रिंग पाहायला मिळतात. त्या कॉपर किंवा ॲलॉय असतात, कॉपर ॲलॉयचा बनलेला असतात, म्हणजे त्याच्यामध्ये नायक्रोम और ब्रॉन्झ मिक्स केलेलं असतं थोडंसं. स्लिप रिंग त्याचं फंक्शन स्लिप रिंग आर यूज फॉर इन स्टार्टिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे स्टार्टिंगमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडण्यासाठी इंडक्शन मोटरच्या आपण स्लिप रिंगचा यूज केला जातो. तर ही जी काय आहे ती जी इन्फॉर्मेशन आहे सेम सिंगल फेजसाठी आणि 3 फेजसाठी तुम्ही कुठल्याही 6 ते 8 पार्टची तुम्ही लिहू शकता. इन ॲडिशन ब्रशेस सिंगल फेजमध्ये पाहायला मिळतात, स्लिप रिंगमध्ये पाहायला मिळतात. ब्रशेस कार्बनचे और ग्राफाईटचे असतात, जनरली कार्बनचेच प्रेफर केले जातात. त्याचं काय फंक्शन आहे की कॅरी करंट बिटवीन स्टेशनरी अँड मुव्हिंग पार्ट, म्हणजे स्टेशनरी मुव्हिंग पार्टमधला जो काही करंट आहे तो कॅरी करायचं काम कोण करतं, ब्रशेस करतात. त्यानंतर सेंट्रिफ्युगल स्विच सर्वांना माहितीच आहे की स्टार्टिंग वाइंडिंग डिस्कनेक्ट करण्यासाठी सेंट्रिफ्युगल स्विच यूज केला जातो.
या ठिकाणी पुन्हा एकदा पाहून घ्या, ही 2 कॅपॅसिटर असलेली म्हणजे ही एक आणि ही एक, म्हणजेच कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर पाहायला मिळते. ही गोदरेज कंपनीची जी आपण म्हणू त्या कंपनीचे मोटर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मॅन्युफॅक्चर याचा गोदरेज आहे. टाईप वेगळा आहे पण कन्स्ट्रक्शन सेम असेल. आता याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विचसुद्धा पाहायला मिळतो. त्याचं 2 मिनटात तुम्हाला त्याचा डेमो दिसतो. या ठिकाणी तुम्हाला जो काही मेकॅनिकलची अरेंजमेंट दिसते तो सेंट्रिफ्युगल स्विचची अरेंजमेंट दिसते. थोडंसं इंटरनल आहे या ठिकाणी आतमध्ये. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तो पाहायला मिळतोय आतमधल्या साईडला डायरेक्ट ह्या ठिकाणीच आतमध्ये या ठिकाणी दिसतोय तो सेंट्रिफ्युगल स्विच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला जे आपण म्हणूया की सिंगल फेज मोटर टाईप लिहायचं आहे. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन स्पेसिफिकेशन ऑलरेडी मी नेम प्लेटवर सांगितलेलं आहे. त्याचं प्रत्येक पार्टचं काय करायचं आहे, प्रत्येकाला पार्ट, मटेरियल आणि फंक्शन ह्या ठिकाणी लिहायचं आहे. हाच टेबल सिंगल फेजसाठी आपल्याला लिहायचे. तर सिंगल फेजसाठी जनरली मी सांगतोय टोटल 8 पार्ट लिहायचे आहेत. तर 1 बाय 1 सांगतोय मी. पहिला पार्ट योक, बॉडी और फ्रेम. सेकंड स्टेटर कोर. थर्ड स्टेटर वाइंडिंग. फोर्थ एअर गॅप. फिफ्थ फॅन. 6 स्लिप रिंग. 7 ब्रशेस. 8 सेंट्रिफ्युगल स्विच. सेम टेबल 3 फेज मोटर टाईपसाठी. 3 फेज मोटरचं ऑलरेडी मी स्पेसिफिकेशन म्हणजे नेम प्लेट दाखवलेली होती. तर त्याचं स्पेसिफिकेशन खाली लिहायचं आहे आणि नेम 6 पार्ट लिहायचेच आपल्याला. योक, बॉडी, फ्रेम, स्टेटर कोर, स्टेटर वाइंडिंग, एअर गॅप, फॅन, स्लिप रिंग. नेक्स्ट पेज ब्रशेस, सेंट्रिफ्युगल स्विच. ह्या ठिकाणी मी स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स मेजर केला आहे, तो आहे 0.5 आणि रेजिस्टन्स ऑफ मेन वाइंडिंग 2.7. ह्या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग लिहायचं आहे. रेजिस्टन्स ऑफ सर्वांना माहिती आहे स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स नेहमी हा हाय असतो. तर त्याचा रेजिस्टन्स आणि मेन वाइंडिंग ही नेहमी रनिंगमध्ये असते. हायली इंडक्टिव्ह असते, रेजिस्टन्स कमी असतो. स्टार्टिंग वाइंडिंग ही हायली रेजिस्टिव्ह असते. टाईप ऑफ व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज. कॅपॅसिटरची व्हॅल्यू पण लिहायची. या ठिकाणी मी तुम्हाला कॅपॅसिटरची व्हॅल्यू इंडिकेट करेलच. स्टेटर कनेक्शन 3 फेजसाठी बेरिंग टाईप, रोटर टाईप. रोटर टाईप लिहायचा स्क्विरल केज. बेरिंग टाईप लिहायचं 2Z6202Z. स्टेटर कनेक्शन लिहायचे स्टार. या ठिकाणी सिंगल फेजचा कॅपॅसिटर यूज केलेला आहे. कॅपॅसिटर जनरली आपल्याला नेम प्लेटवरतीच पाहायला मिळतो पण या ठिकाणी दिलेलं नाही. 2 कॅपॅसिटर यूज केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे? 15 मायक्रोफॅरड, 15 मायक्रोफॅरड दिलेली आहे. जनरली ह्या ठिकाणी 15 मायक्रोफॅरडचा आपण यूज केलेला आहे, कॅपॅसिटर यूज केलेला आहे. 15 मायक्रोफॅरड, 15 × 10⁻⁻6 फॅरड. तर this practical study this single phase and 3 phase induction motor construction, its different parts, its material, its function for single phase as well as a 3 phase induction motor. It is a brief view of the dismantle and cut section available in the laboratory. Thank you very much.